चंदेरी दुनियेतल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 मधला क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरचा एक प्रॉब्लेम पाहूया. का म्हणताय पहा, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर एक्स. याला सॉल्व करायचं आहे, ठीक आहे. ओके, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायचं आहे, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता काय करता पहा, सुनो, ठीक आहे. याला कसं सॉल्व करता येईल पहा. ओके, तर फिलहाल केली पहा, याला आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करू, ठीक आहे. कारण आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करणे मुश्किल जाईल. थोडा पटला ना, आपल्याला फॅक्टर म्हणजे आपण मिडल टर्म स्प्लिट करतो माहिती आहे ना, शेवटच्या नंबरचा मल्टिप्लाय आला पाहिजे असं आपण ठरवतो. आणि इथे काही तर नजारा नाही दिसतं का तसं नाही ना. मग एक काम करतो मी, याला कंप्लीटिंग स्क्वेअर फॉर्म्युल्याने सॉल्व करता येते, पण तो पण थोडासा मुश्किल म्हणजे तसं येऊ शकते फॉर्म्युला मेथड, पण असो कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड थोडंसं योग्य वाटत आहे. का म्हणता पहा, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने कसं सॉल्व करू पहा, ठीक आहे. तर हा गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इथून चालू झाला. सपोज दॅट हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, ठीक आहे. याला सॉल्व करायचं. तर फॉर्म्युला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने काय करतो की हा 4 आपल्याला नाही पाहिजे, ठीक आहे. तर मी काय करेन पहा, डिवाइड बाय हा वाला 4 नाही पाहिजे, ध्यान से देखो, ठीक आहे. कारण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 असते ना, तेव्हा हा वाला a नाही पाहिजे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. तर म्हणजे 4 नाही पाहिजे, तर डिवाइड बाय 4 ऑन बोथ साइड करेल, ठीक आहे, प्यार से. तर काय होईल पहा, आता इथे डिवाइड 4 झाला, 4 हटला म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस, इथे डिवाइड 4 झाला तर 4 हटला bx प्लस, आणि इकडे पहा इथं मायनस आहे आणि इथं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर डिवाइड बाय 4. ओके, इथे लिहून टाकू पहा, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हे तिथं 4 उडणार नाही, म्हणजे जो की तो जसा तसा, ठीक आहे. आता पण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने, ठीक आहे, आपण काय करतो, थर्ड टर्म काढतो, ठीक आहे. टेबल टेनिस, ठीक आहे. थर्ड टर्म काय राहते पण फॉर्म्युला हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स चे जे कोइफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर करतो, थर्ड टर्म काढतो, ठीक आहे. तर काय होईल पहा, आता इकडे पहा थर्ड टर्म, ठीक आहे, म्हणजे टीटी काय होईल पहा, इथं हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स किती आहे, बी आहे. ध्यान से देखो, कोइफिशियंट ऑफ एक्स बी आहे, तर बी चा स्क्वेअर इंटू, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. इथे काय होईल पहा, 1 इंटू बी आणि बी चा स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर 4, म्हणजे आपल्याला काय भेटली, थर्ड टर्म भेटली बी स्क्वेअर बाय 4, ठीक आहे. आता काय करतो, पुढची स्टेप आहे का बहुत महत्वाची आहे, ठीक आहे. की आता काय करेल मी, हे जो पुढचा जो पार्ट आहे, ठीक आहे, काय करेल पहा, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स जो का तो ठेवा, ठीक आहे. आता हे जे थर्ड टर्म आहे हे याच्यामध्ये पहा एवढ्या टर्म मध्ये मी ऍड करतो, म्हणजे बी स्क्वेअर बाय 4, ठीक आहे, ऍड केलं. आता तो म्हणते की एवढ्या मोठ्या टर्म मध्ये हा कसं भाव, ठीक आहे. तर मी म्हणेन की याला एवढे रुपये दिलो, आता मी म्हणेन की असं कसं भाव म्हटल्याबरोबर मी म्हणेन की घे भाव, ठीक आहे, नाराज नको, पटलं ना. म्हणजे बी स्क्वेअर बाय 4 दिला आणि बी स्क्वेअर बाय 4 मागून घेतला, काही फरक पडला का याला, नाही ना. म्हणजे पहा, बी स्क्वेअर बाय 4 दिला आणि बी स्क्वेअर बाय 4 मागून घेतला, नो टेन्शन, ठीक आहे. आणि हे जे टर्म आहे जो की तू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइड बाय 4 आणि इज इक्वल टू 0, बढिया काम आहे, ठीक आहे. आता कधी पण लक्षात ठेवा, कंप्लीटिंग स्क्वेअर मध्ये 1 2 3 हे जे टर्म असते कंप्लीट स्क्वेअर बनते. का बनते, कंप्लीट स्क्वेअर बनते, ठीक आहे. कसं बनते पहा, याचा जो आहे एक्स चा स्क्वेअर रूट एक्स आणि याचा स्क्वेअर रूट चेक करा किती, बी चा स्क्वेअर रूट बी आणि 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि मधात काय प्लस आणि याला स्क्वेअर करा डायरेक्टली, समजलं ना. हे थोडंसं तुम्हाला लक्षात पाहिजे. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड मध्ये काय करतो पहा, याचा एक्स आणि याचा बी बाय 2 याचा स्क्वेअर रूट याचा होल स्क्वेअर करा आणि याला कधी खोलून पहा, आन्सर हाच देईल, ठीक आहे. आन्सर का देईल, हाच देईल, डंके की चोट पर, ठीक आहे, पटला, इथपर्यंत क्लिअर आहे. आता इकडे पहा, याच्यानंतर एवढा पार्ट मी याच्यात मांडलो. आता उरला का पहा, मायनस बी स्क्वेअर हा वाला पार्ट, मायनस बी स्क्वेअर बाय 4 आणि मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बाय 4 हे वाली टर्म जो का तो राहील, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता एक काम करता, तुमचा पुरा पार्ट मी मिटवत आहो, ठीक आहे, कारण आता आपल्याला सॉल्व करायचा आहे ना, एवढा तर तुम्ही पाहिला, ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. आता पुढच्या पार्ट ध्यान से देखो, ठीक आहे, का होईल पुढच्या पार्ट मध्ये. आता इथं काय होईल पहा, एक्स प्लस बी बाय 2 चा होल स्क्वेअर जैसे का तैसे ठेवा, पटलं. आता एक काम करता पहा, इथं माइनस मी बाहर काढलो, ध्यान से देखो, माइनस बाहर, तर अंदर का नाही बी स्क्वेअर बाय 4, ध्यान से देखो. आता इथं पहा, इथं लिहा लागेल प्लस, काऊन माहिती, इथं मायनस आहे ना, तर मायनस इंटू प्लस मायनस आणि अंदर का नाही का राहील ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 0, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. बरोबर येतं मायनस प्लस मायनस, ठीक आहे. इथं गडबड करतात मुलं, ठीक आहे, कारण मायनस इंटू प्लस मायनस, तर हा सुद्धा मायनस पाहिजे, तर मायनस प्लस मायनस, ठीक आहे. आता काय होईल पहा, एक्स प्लस बी बाय 2 चा होल स्क्वेअर, तर मायनस जसा आहे तसा अंदर खाने का होता पहा, दोघांचा बाप सेम आहे 4 ठेवा आणि बी स्क्वेअर. आता प्यार से ब्रॅकेट खोला, काय होईल पहा, ए स्क्वेअर
आणि मायनस बी स्क्वेअर आणि इज इक्वल टू 0. आता बी स्क्वेअर उडल ना, कारण एक प्लस आहे एक मायनस आहे. काय होईल एक्स प्लस बी बाय 2 एक्स प्लस बी बाय 2 चा स्क्वेअर. ओके, आता इथं काय येईल मायनस, इथं राहील मायनस ए स्क्वेअर आणि बाय 4 राहिला इज इक्वल टू 0. आता एक प्यारचे काम करतो आपण, का होईल की एक्स प्लस बी बाय 2 चा होल स्क्वेअर जू का तो आणि हा इकडे ठेवता ए स्क्वेअर बाय 4. काऊन माहिती मायनस होता तिकडे जाऊन प्लस झाला, एवढीच तर कहाणी आहे. ठीक आहे, आता काय होईल आपल्याला एक्स प्लस बी बाय 2 एवढा भेटलेला पण याचा स्क्वेअर आहे, आपल्याला एक्स ची व्हॅल्यू पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे की टेकिंग का करीन, टेकिंग स्क्वेअर रूट, कारण हा हटवायचा आहे ना, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ठीक आहे, बोथ साइडला मी स्क्वेअर रूट घेतलो. जसा स्क्वेअर रूट घेतला काय होईल की एक्स प्लस बी बाय 2 च्या याचा टप्पर उडल आणि हा प्लस मायनस अंडर रूट मध्ये येईल ए स्क्वेअर बाय 4. ठीक आहे, हाही अंडर रूट मध्ये आला होता पण मी लिहिलो नाही कारण याचा टप्पर उडवलो. ठीक आहे, इकडे काय होईल एक्स प्लस बी बाय 2 इज इक्वल टू याचा प्लस मायनस काय येईल याचा स्क्वेअर रूट ए आणि तुम्हाला माहिती आहे की 4 चा स्क्वेअर रूट 2. ठीक आहे, मग आपले दोन आन्सर भेटतात एक्स प्लस बी बाय 2 इज इक्वल टू ए बाय 2 एक. ठीक है, और दूसरा क्या आएगा ध्यान से देखो, आर दूसरा आई कि एक्स बाय सॉरी एक्स प्लस, ध्यान से देखो एक प्लस बी बाय 2 इज इक्वल टू मायनस ए बाय 2. ठीक है, दोन आन्सर भेटले. आता चेक करा एक्स इज इक्वल टू, मला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे तर ए बाय 2 हा इकडे जाऊन मायनस बी बाय 2. ध्यान से देखो प्लस आहे तर मायनस बी बाय 2. एक्स इज इक्वल टू काय दोघाचा बाप सेम म्हणजे 2 आणि फायनली काय ए मायनस बी म्हणजे ए मायनस बी बाय 2 हा पहिला आन्सर भेटला. ठीक आहे, हा 2 जसा तसा राहू दे. ठीक आहे, त्यानंतर ए मायनस बी बाय 2 पहिला आन्सर भेटला. ठीक आहे, इकडे पहा बरं ऑर मध्ये गावल. ठीक आहे, एक्स जसा आहे तसा ना, मायनस ए बाय 2 जसा आहे तसा आणि हा जो प्लस आहे ना इकडे जाऊन काय होईल मित्रांनो मायनस बी बाय 2. तर फायनली आन्सर एक्स इज इक्वल टू काय की दोघांचा बाप सेम म्हणजे कोण 2 आणि मायनस ए आणि मायनस बी म्हणजे हा सुद्धा आन्सर. आपले जे दोन आन्सर होते पहा ध्यान से देखो, हा एक आन्सर आणि हा एक आन्सर. समजला असेल मित्रांनो. ठीक आहे, ओके 4 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारते. ठीक आहे, ओके तर बाकी आपण ब्रेक के बाद पाहू.